जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। सत्कार करावा असं मी विनंती करतो। सगळ्या तमाम नागरिकांना टाळ्या वाजवून स्वागत करावं असं त्याला विनंती करतो। बोलो भारत माता की, बोलो भारत माता की जय श्रीराम। त्याचं स्वागत सगळ्यांनी टाळ्या वाजवून करावं असं मी विनंती करतो। माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या वतीने घरकुलच्या भागाकडून एक स्वागत या ठिकाणी होत आहे। तसेच आपले भाजपाचे ज्येष्ठ तोडंडल काका यांना विनंती करतो त्यांनी पुष्पहार घालून सत्कार करावा। चला सगळ्यांना विनंती करतो कृपया ताना पण व्हावा, ताना पण व्हावा। सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सोलापूर लोकसभेचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचाराला उपस्थित असलेले तेलंगणाचे टायगर, तुमच्या आमच्या हिंदू लोकांच्या हृदयात असलेले आमचे सगळे आदरणीय राजा सिंग ठाकूर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नागपूरचे आमदार सुधाकरजी कोहाळे, मंचावर उपस्थित असलेले राजकुमारजी पाटील, माननीय शिरशिलाजी, युवराजजी, माननीय परमशेट्टीजी, तसेच माननीय मेघनाथ हेमूलजी, संजयजी कोळी, रवीजी नादरगी, मासमताई, राजकुमारजी हंचाटे साहेब व तसेच विमलताई पुट्टा या इथं मंचावर उपस्थित असलेले सगळे सन्मान्य मंच, राजा सिंग ठाकूर यांचा विचार ऐकण्यासाठी उपस्थित असलेले सगळे माझे माता बंधू भगिनींनो, मी जास्त बोलणार नाही। आपण फार वेळ झाला आपण राजा सिंग ठाकूर यांचा विचार ऐकण्यासाठी तो उपस्थित आहात। राजा सिंग ठाकूर यांचा विचार म्हणजेच दगदगत हिंदुत्व आहे आणि हे हिंदुत्व तुम्हाला आम्हाला 7 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे ठेवायचं आहे। मित्र, ही कुठली नगरपालिकेची निवडणूक नाही। मी उभारलो, माझा मुलगा उभारला, माझी बहीण उभारली किंवा माझा पाहुणा उभारला असं निवडणूक होणार नाही। ही नगरपालिकेची निवडणूक नाही, ही निवडणूक कुठल्या आमदारकीची निवडणूक नाही, ही निवडणूक ह्या देशाची निवडणूक आहे। या देशाचं सत्ता कुणाच्या हातात द्यायचं, या देशाचा कारभार कुणाच्या हातात द्यायचं, ही ठरविणारी निवडणूक आहे। गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींनी या देशाचा 10 वर्षामध्ये केलेली प्रगती आपण
आपण गेल्या स्वातंत्र्याच्या काळापासून आजपर्यंत बघितलं असताना स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत ज्यांनी 60 वर्ष सत्ता भोगले ते प्रगती करू शकले नाही. केवळ 10 वर्षामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी केलं. या देशाला आर्थिक विकासामध्ये जगामध्ये 5व्या क्रमांकावर आणलं. आपल्या देशाचे आदरणीय नरेंद्रजी मोदी म्हणतात, मला जर करता पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं तर 2027 ला या देशाला जगाच्या 3ऱ्या क्रमांकावर आर्थिक प्रगती येईल. हे जगा आपले नरेंद्र मोदीच करू शकतात. या देशामध्ये आपल्याला माहित आहे मित्र, 10 वर्षापूर्वी अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होणार, अनेक ठिकाणी अतिरेकी कारवाई होणार. आपला मुलगा परगावी गेला तर सुरक्षित घरी येतंय का नाही त्यांच्या आई बापाला चिंता असणार. पण 10 वर्षामध्ये कुठला अतिरेकी कारवाई झाली नाही. पण ज्यांनी आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघितलं त्यांच्या घरात घुसून मारण्याची हिंमत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. या देशाच्या सर्वसामान्य गोरगरिबाचा आर्थिक विकास व्हावा, या देशातला गोरगरीब तळागाळातला माणसाला केंद्रबिंदू मानून या देशाच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी त्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होतो ही संकल्पना मनात ठेवून त्यांचा विकासाकडे भर दिलं. अनेक योजना सर्वसामान्य गोरगरिबासाठी आणल्या. ज्यांना आपल्याला घरात गॅस नाही त्यांना उज्ज्वला गॅस आणलं. ज्यांच्या घरी आपल्याला अन्न नाहीये, आपण उपाशी पोटी झोपू नये म्हणून आज या देशातल्या 80 कोटी लोकांना रेशन मार्फत अन्न मोफत मिळतं. आपल्या घरात आरोग्य सुविधापासून आपण वंचित राहू नये म्हणून ज्यांनी आपल्या घरात त्यांना 5 लाख पर्यंत मोदींचं कार्ड दिलं तर आपल्याला मोफत 5 लाख पर्यंत वर्षाला औषध उपचार फुकट होतो. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांनी या सर्वसामान्य माणसासाठी या देशासाठी गोरगरिबासाठी अनेक योजना आणल्या. या योजनेचा आपल्याला लाभ मिळतोय. त्या लाभामध्ये बी कोणी बी भ्रष्टाचार होऊ नये म्हणून तुम्हाला सगळ्याला जनधन खातं काढायला लावलं आणि त्या खात्यामध्ये त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न केला. मित्र, हे फक्त नरेंद्रजी मोदी करू शकतात. या देशातला पूर्वी कुठल्या प्रदेशात माणूस गेला तर त्याला तुच्छतेने बघितलं जात होतं. आज या देशातला भारतीय देशातला माणूस प्रदेशात गेला तर भारताचा नागरिक काय म्हणलंय की त्याच्याकडे कौतुकाने बघितलं जात आहे. अरे तुम्ही नरेंद्र मोदीचे माणसं आहेत म्हणलं जात आहे. या जगामध्ये आपलं भारताचं मान उंच करण्याचा प्रयत्न ज्यांनी केलं असे नरेंद्र मोदींना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे. म्हणून तुम्ही सगळ्याला विनंती करण्यासाठी आज स्टेजवर सगळे आज नागपूरवरून असू द्या आपले राजासिंग ठाकूर ज्यांनी आपल्या या हैदराबाद मध्ये ज्यांनी गेल्या 3 टर्मला आमदार झाले. मित्र, त्यांच्या त्या तिथलं बघितलं असताना या तिथल्या निवडणुकी बघितलं असताना तर तिथल्या सगळ्या लोकांनी आपल्या लोकांनी हिंदू लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या पाठीमागे राहिलं आणि राजाच्या 3 वेळा आपल्या निवडून आलं. म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, ही निवडणूक देव धर्म आणि या देशाची निवडणूक आहे. आपल्याला आपला देश टिकवायचा आहे, आपल्याला धर्म टिकवायचा आहे, आपलं देवावर आपली श्रद्धा ठेवायचं आहे. म्हणून या येणाऱ्या या 7 तारखेच्या तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, कमळाच्या चिन्हाच्या समोर फुलीवर आपण सगळ्यांनी बटन दाबावं आणि जास्तीत जास्त मतानं राम सातपुतेला निवडून द्यावं. राम सातपुतेला मत म्हणजेच नरेंद्र मोदीला मत, राम सातपुतेला मत म्हणजेच देव धर्म आणि आपल्या देशासाठी मत. म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती पुन्हा एकदा करतो मित्रो, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण या येणाऱ्या या 7 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावं. कोणी कुठली आशा दाखवू दे, कुणी कुठलं काही तुम्हाला प्रबोधन करू दे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. केवळ देव धर्म आणि आपला देश एवढंच बघायचं आपल्याला आणि आपण मतदान करायचं आहे. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हो सब लोग? बहुत दिन बाद मिलना हुआ आप सबसे. చాలా రోజు అయింది కదా మనం కలిసి. ఇప్పుడైతే మన బామ్మర్ది గురించి కూడా మనం మాట్లాడదాం. आज पूरे भारत में एक ऐसा माहौल बना हुआ है मेरे मित्रों. भारत में आज मोदी जी के सामने किसी पार्टी की औकात नहीं है जो खड़े होकर आज पूरे भारत में इतना अच्छा माहौल बना हुआ है. छोटे बच्चे से लेकर बूढ़ा इंसान तक बस एक ही एक नारा लगा रहा है, अब की बार, अब की बार, अब की बार 400 पार तो होना ही होना है. लेकिन इसके लिए हमारे सोलापुर के जो हमारे वोटर हैं उनको खड़े होने की आज आवश्यकता है. मित्रों, सोलापुर के हमारे जनता से सबसे मैं आज एक विनती करने आया हूं. साल के 12 महीने आप लोग जाति के लिए लड़ो. साल के 12 महीने कास्टिज्म के बारे में सोचो. लेकिन 5 साल में एक बार हमें हमारे देश के लिए सोचना है मेरे मित्रों. देश का प्रधानमंत्री कैसा होना चाहिए ये आप सबको सोचने और समझने की आवश्यकता है मेरे मित्रों. क्या हम देश को ऐसे लोगों के हाथ में दे सकते हैं जो देश को खोखला करेंगे? क्या हम देश को ऐसे लोगों के हाथ में दे सकते हैं जो देश को बेचने की सोच रखते हैं? अरे आज हमारे प्रधानमंत्री जी के सामने जो कांग्रेस पार्टी है ये कैंसर से भी बदतर पार्टी है मेरे मित्रों. अरे प्रधानमंत्री मोदी जी ने उस कैंसर को खत्म कर दिया. लगभग 10 सालों से उस कांग्रेस का नाम और निशान मिटाने का उन्होंने प्रयत्न किया. कांग्रेस मुक्त भारत का नारा लेकर आज प्रधानमंत्री मोदी चल रहे हैं. तो हम सबका कर्तव्य बनता है कि हमारे प्रधानमंत्री मोदी जी के हाथ हम और मजबूत करें. आज हम यहाँ पर चुनाव प्रचार के लिए आए हैं. हमारे इस मंच पर उपस्थित हमारे बड़े भाई आमदार विजय कुमार जी देशमुख, हमारे भाई आमदार सुधाकर ओड़े जी जो कि नागपुर विधायक है हमारे नागपुर से, साथ ही साथ चुनाव प्रचार प्रमुख हमारे बहुत ही पुराने दोस्त राजू पाटिल जी और हमारे बहुत ही पुराने मित्र हमारे अर्जुन सिन्हा जी, साथ ही साथ संजय जी कोड़ी, शिवानंद जी पाटिल, राजकुमार हंसती जी और इसी मंच पर हमारे एक डॉक्टर साहब है जो कि पार्षद भी है, कॉर्पोरेटर हमारे किरण देशमुख जी. साथ ही साथ आज हम राम भाऊ जी के प्रचार के लिए आए हैं मेरे मित्रों. साथ ही साथ मड़ा और सांगली, धाराशिव ये 4 पार्लियामेंट के वोटरों से मैं आज निवेदन करने के लिए आया हूं मेरे मित्रों. आज हम सबको एक संकल्प लेने की आवश्यकता है मेरे मित्रों कि हम 7 तारीख के दिन, अभी तो धूप बहुत है, गर्मी है ना, लेकिन 7 तारीख के दिन आप लोगों को गर्मी भूल जाना है कि गर्मी है मैं बाहर निकलूं या ना निकलूं. गर्मी है, अगर मैं जल्दी धूप में बाहर निकलूंगा तो क्या होगा? मेरे मित्रों, प्रधानमंत्री मोदी जी दिन रात प्रचार कर रहे हैं. दिन रात वो इंसान 24 घंटे प्रचार कर रहा है, 24 घंटे लड़ रहा है. बस उस व्यक्ति की एक ही एक सोच है, मेरा देश उन हरामियों के हाथ में ना चले जाए जिनके कारण हमारा देश बर्बाद हुआ. पिछले 10 सालों में आज हम गर्व से कह रहे हैं कि मैं एक हिंदू हूं, मैं एक देशवासी हूं. 10 साल से पहले यानी
14 से पहले का हिंदू क्या सोचता था? वो हिंदू नाम शब्द कहने के लिए भी डरता था, तिलक लगाने के लिए डरता था। अरे 2014 से पहले का हिंदू ये सोचता था, क्या मेरे सर का ताज जो कश्मीर है, जो धारा 370 हटेगा या नहीं हटेगा? अरे 2014 से पहले जो हमारा राम भक्त था ये सोचता था कि मेरे जीते जी क्या मैं अयोध्या में राम मंदिर बनते देख सकता हूं या नहीं देख सकता हूं? अरे आज का हिंदू मथुरा के बारे में सोचता है, काशी के बारे में सोचता है। आज हम गर्व से कह रहे हैं कि आसमान को छूने वाला राम मंदिर हमारे मोदी जी ने बनवाया है, आसमान को छूने वाला। अरे धारा 370 हटाकर हमारे देश का जो ताज था कश्मीर, कश्मीर हिंदुस्तान का था, नहीं किसी के बाप का था मेरे मित्र। और कश्मीर से धारा 370 हटाकर हमारे सर के ताज को बचाने वाले हमारे प्रधानमंत्री मोदी जी थे मेरे मित्रों। तो हमें कैसे प्रधानमंत्री चाहिए? ये देश का देशभक्त सोचने की आवश्यकता है, देश का हिंदू, देश का राम भक्त, कृष्ण भक्त, शंकर भक्त सोचने की आवश्यकता है कि देश का प्रधानमंत्री कैसा होना चाहिए। क्या हमें पप्पू जैसा प्रधानमंत्री चाहिए क्या? अरे मैं एक वीडियो देख रहा था, हमारा अर्जुन एक वीडियो बता रहा था कि भैया ये देखो वीडियो कब का है पता नहीं, लेकिन ये राहुल गांधी पप्पू छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा एक व्यक्ति दे रहा था। वो व्यक्ति कौन था पता नहीं, लेकिन ये राहुल गांधी हमारे छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को हाथ लगाने के लिए भी शर्मा रहा था, घबरा रहा था, डर रहा था। क्यों? क्योंकि औरंगजेब की नाजायज औलादे नाराज ना हो जाए, शिवाजी महाराज की प्रतिमा को राहुल गांधी हाथ लगाने के लिए डर रहा था, हाथ लगाने के लिए शर्मा रहा था। क्या ऐसा प्रधानमंत्री चाहिए हमें? अरे जो छत्रपति शिवाजी महाराज का मान सम्मान ना करे, क्या ऐसा प्रधानमंत्री चाहिए हमें? अरे हमें तो छत्रपति शिवाजी महाराज जैसी विचारधारा वाला प्रधानमंत्री चाहिए, और वो विचारधारा है हमारे प्रधानमंत्री मोदी जी की मेरे मित्रों। अरे हिंदवी स्वराज का सपना लेकर हमारे शिवाजी महाराज आगे बढ़े थे, हिंदवी स्वराज की स्थापना की। आज यही हमारे प्रधानमंत्री मोदी जी सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास लेकर आगे बढ़ रहे हैं। पिछले 10 सालों में मेरे मित्रों आज हम गर्व से कह रहे हैं कि हम हिंदू हैं। आप लोग एक बार विचार करिए कि ये कांग्रेस की सरकार जहां जहां पर आई है राज्यों में, क्या वहां का हिंदू क्या सुरक्षित है? कर्नाटक में देखिए क्या हुआ। कर्नाटक में लव जिहाद के नाम पर हमारी एक बहन को कितने चाकुओं से मार के खत्म कर दिया। अरे उस लड़की का बाप तो तुम्हारे ही पार्टी का था। अरे शर्म करो रे कांग्रेसियों। अरे हमारी बेटी का कत्ल हुआ, एक भी कांग्रेसी उसके बाप और उसके परिवार से मिलने के लिए भी डर रहा था। क्यों? क्योंकि जिसने हत्या की थी वो एक मुसलमान था, और मुसलमान का वोट हमारे से सरक ना जाए, इसलिए उस लड़की के परिवार से कोई भी कांग्रेसी मिलने के लिए नहीं गया मेरे मित्रों, कोई कांग्रेसी मिलने नहीं गया। लेकिन भारतीय जनता पार्टी के हमारे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान जेपी नड्डा जी उनके घर जाते हैं और उनको कहते हैं कि हम हैं तुम्हारे साथ। जब तक उस हरामी को फांसी की सजा नहीं मिल जाती, हमें तुम्हें अपना बड़ा समझिए, आप हमारे आपके परिवार का ही हिस्सा समझिए। पूरी भारतीय जनता पार्टी आपके साथ है, इतनी ताकत देकर आए हैं हमारे नड्डा जी। मित्रों, जिसके घर में किसी की मृत्यु हो जाती है ना, तो दर्द क्या होता है उसी को पता है मेरे मित्रों।
अरे उस परिवार को पूछो जिसकी बेटी को कॉलेज के अंदर सरेआम चाकुओं से भोंक भोंक कर उस हरामी ने मर्डर कर दिया। अरे यही नहीं, यही कर्नाटक में एक दुकान के अंदर एक हमारा हिंदू भाई हनुमान चालीसा का एक गाना लगाकर हनुमान चालीसा पढ़ रहा था, तो आजू बाजू के कुछ लोग जाते हैं दुकान पर और उसको दुकान से बाहर निकाल कर मारते हैं। और एफआईआर करने के लिए भी कांग्रेस सरकार डर रही थी कि कहां ये मुसलमान वोट हमारे से सरक जाए। अरे यही कर्नाटक में ये लोग नारा लगाए थे चुनाव के समय पर, हमारी कांग्रेस को जिता दो, हम बजरंग दल को बैन कर देंगे। हमारी कांग्रेस को जिता दो, जो बीजेपी ने गौ हत्या के ऊपर जो कानून लाया है उस कानून को हटाकर हम खुलेआम गायों को कटवाएंगे और तुम्हें मांस खिलवाएंगे। ये वही कांग्रेस है मेरे मित्रों। अरे कांग्रेस कर्नाटक में आई, हमारे तेलंगाना में भी कांग्रेस आई। तेलंगाना में कांग्रेस आते ही होली के दिन जहां पर लोग गीत गाना बजाकर होली दहन कर रहे थे, वहां पर बाजू की एक मस्जिद से लोग आते हैं, होली के ऊपर हमला करते हैं, होली जलाने वालों के ऊपर हमला करते हैं, यहां तक कि महिलाओं के ऊपर भी उन्होंने हमला किया। किसके ऊपर एफआईआर होना है, केस किसके ऊपर दर्ज होना है, गुनाह किसके ऊपर होना है? जो मारते हैं या मार खाते हैं मेरे मित्र, तो किसके ऊपर गुनाह होना है बताइए। लेकिन यही कांग्रेसियों ने जो मार खाई महिलाएं, जो मार खाए पुरुष, जो मार खाए बच्चों के ऊपर उन्होंने गुनाह दाखिल किया। ये है कांग्रेस। अरे आज केरला में देखिए, कोई भी वहां का हिंदू आज सुरक्षित नहीं है। केरला भी आज एक आतंकवादी फैक्ट्री बन चुकी है। अरे कर्नाटक में पीएफआई जैसे आतंकियों को सपोर्ट करती है ये कांग्रेस। ये पीएफआई को ही केरला में भी सपोर्ट करते हैं ये लोग एक बड़ा एक ग्रुप बनाए, इंडी ग्रुप है पता नहीं है, रंडी ग्रुप है पता नहीं। ये ग्रुप बनाते हैं और ये नारा लगाते हैं कि अब की बार हम मोदी को हराएंगे। तुम क्या, तुम्हारा बाप भी मोदी को नहीं हरा सकता। अरे बंगाल में देखिए क्या हो रहा है। 1 करोड़ से ज्यादा बांग्लादेशी और रोहिंग्या इनके बाप की जागीरें समझकर बंगाल एक राज्य में आकर छुपे हुए हैं। अरे मंत्री बन गया, मिनिस्टर बन गया, विधायक बन गया, रोहिंग्या और बांग्लादेशी आज बंगला में हिंदुओं पर हमला कर रहा है। जहां पर हमारे हिंदू क्षेत्र है, मंदिर है, घर है, वहां पर एक जाता है, एक विधायक है कोई, वो जाकर हमारी बहन बेटी को उठाकर ले जाता है, उसका बलात्कार करता है। उसके बाद में दूसरी बहन को ले जाता है, तीसरी बहन को ले, चौथी बहन को ले जाता है। जब वो मीडिया में बाहर आया तो यही ममता बनर्जी जो वोट की भिखारन है, वो उसके ऊपर केस करने के लिए भी डरती थी। लेकिन सीबीआई यानी सेंटर ने, प्रधानमंत्री मोदी जी ने कहा है कि जाकर हमारी बहन बेटियों की इज्जत बचाओ। वो इज्जत लूटने वाला भी मुसलमान था मेरे भाई। आज लोग ये कह रहे हैं कि हमें वोट जिहाद करना है। प्रधानमंत्री जी ने बहुत अच्छी बात कही है। अरे हमने लव जिहाद सुना था, हमने लैंड जिहाद सुना था, ये वोट जिहाद इन्होंने नया प्रारंभ किया है। सलमान खुर्शीद है कोई कांग्रेसी पुराना डाकू, उसी की भतीजी है। वो कहती है कि वोट जिहाद करो, यानी जिहाद का मतलब होता है युद्ध। तो मैं उसको कहना चाहूंगा कि माइक के सामने तो बहुत बड़े बड़े कुत्ते भौंकते हैं। अरे एक समय था तुम लोगों ने बहुत जिहाद किए, अब तुम लोग जिहाद नहीं कर सकते, क्योंकि तुम लोग जिहाद करोगे तो मोदी जी तुम्हें ठोक देंगे। जहां से निकलो वहां पहुंचा देंगे मोदी जी। अरे ना हम जिहाद करने देंगे, ना लव जिहाद करने देंगे, ना लैंड जिहाद करने देंगे। अरे बहुत ही जल्द
देश में जनसंख्या कानून भी आने वाला है। अरे जब कानून आएगा हम दो, हमारे दो तो बेटा तुम्हारे भी दो ही रहेंगे। तब देखेंगे कि तुम लोग वोट जिहाद कैसे करते हो, तब हम देखेंगे। मित्रों, आज हमें बहुत ही डटकर और विचार करके हमें आगे आज बढ़ने की आवश्यकता है मेरे मित्रों। और मैं आपको, अगर कांग्रेस गलती से अगर आ गई तो हमारे देश में क्या होने वाला है, मैं आज आपको बताने की कोशिश करूंगा मेरे मित्रों। आज यही सोलापुर पार्लियामेंट से उम्मीदवार कौन है? कौन है उम्मीदवार? बीजेपी के सामने कांग्रेस उम्मीदवार कौन है? क्या नाम है? नाम भूल गए क्या? सुशील कुमार शिंदे की सुपुत्री सुशील कुमार शिंदे, ये भी पुराने हमारे डाकू है कांग्रेस। वो एक समय पहले जब देश के गृह मंत्री थे मेरे मित्रों, वो गृह मंत्री रहते पर उन्होंने एक बात कही थी। सुशील कुमार शिंदे जी ने सोनिया गांधी और राहुल गांधी के कहने पर हिंदुओं को आतंकवादी के साथ में जोड़ा था। यही सुशील कुमार शिंदे कांग्रेस की सरकार के समय में भगवा को आतंकवाद से जोड़ा था। हिंदू आतंकवाद का नया एक नारा लगवाया था हमारे सुशील कुमार शिंदे जी ने। आपको मौका मिलता है मेरे मित्रों, आज आपको मौका मिल गया है। क्या आप आतंकवादी हो? क्या आप आतंकवादी हो? क्या भगवा का भी आतंकवाद हो सकता है? अरे क्या मैं आतंकवादी हूँ? हमारे साधु संत आतंकवादी है क्या? तो यही सुशील कुमार शिंदे जी की जो हमारी सुपुत्री, हमारी बहन है, क्या उनको वोट डालकर आप पार्लियामेंट भिजाओगे? भिजाओगे? तो आपको एक बहुत अच्छा मौका है। आपको उन सब की औकात दिखाने का आज मौका मिला है वोट के माध्यम से मेरे मित्रों। 7 तारीख के दिन 3 नंबर पर कमल का निशान दिखेगा। 7 तारीख के दिन जब आप वोट डालने जाओगे तो आपको 3 नंबर पर कमल का निशान मिलेगा। इतना दबाव कि जब काउंटिंग शुरू होगी, जो लोग आतंकवाद कहते थे, इनके मुंह पे तमाचा वोट बैंक के माध्यम से मारो मेरे मित्र। आज प्रधानमंत्री मोदी जी देश के विकास के लिए, अरे जब कोरोना काल आया था तो देखो कितने देशों में कितने लोग मरे, लेकिन हमारे प्रधानमंत्री मोदी जी ने सोचा कि मेरी भारत की जनता को बचाना है। ना हिंदू देखा, ना मुसलमान देखा, ना सिख देखा, ना ईसाई देखा। उन्होंने कोरोना काल के समय पर 80 करोड़ लोगों को मुफ्त में चावल बांटा मेरे मित्रों, मुफ्त में चावल बांटा। और अगले 5 साल तक उन्होंने चावल बांटने का भी एक नारा दिया मेरे मित्रों। यही हमारे प्रधानमंत्री मोदी जी उज्ज्वला योजना के तहत 10 करोड़ से अधिक महिलाओं को मुफ्त में गैस कनेक्शन दिया है। मुफ्त में जो लोग गांव गंडियों में लकड़ी जलाकर खाना बनाते थे, वो धुएं से कई लोगों के फेफड़े खराब हो जाते थे मेरे मित्रों। लेकिन प्रधानमंत्री मोदी जी की सोच देखिए, गांव से लेकर शहर तक, शहर से लेकर जंगलों तक उन्होंने फ्री में गैस कनेक्शन दिया है मेरे मित्रों। साथ ही साथ प्रधानमंत्री मुद्रा योजना के तहत 50,000 से लेकर 1.5 लाख का लोन फ्री में दिया है मेरे मित्रों, कि हमारे जो गरीब वर्ग के लोग हैं, जो छोटे मोटे में कारोबार जो स्टार्ट कर सकते हैं, वो अपने पैरों पर खड़े हो सके। ये हमारे प्रधानमंत्री जी की सोच है मेरे मित्रों। इस स्वच्छता भारत मिशन के तहत जो हमारी महिलाएं खुले में शौच करती थी, 12 करोड़ उन्होंने शौचालय बनाए हैं मेरे मित्रों। 12 करोड़ शौचालय। भारत को डिजिटल बनाने के लिए आज हम 1 रुपया भी
गूगल पे कर सकते हैं। 1 रुपया हो या 10,000 हो या लाख रुपए हो, हम गूगल पे कर सकते हैं। डिजिटल इंडिया में भारत सबसे नंबर 1 बनाने वाले हमारे प्रधानमंत्री मोदी जी। मेरे मित्रों, प्रधानमंत्री आवास योजना के तहत करोड़ों घर मोदी जी ने बनवा के दिए हैं। आपके सोलापुर में भी 15,000 घर बनाकर चाबी देकर गए ना। अरे जो विधायक, पूर्व विधायक थे, जो कांग्रेस का हमेशा विरोध करते थे, घर बोले जाओ, खबर बोले आओ। अब ऐसे विधायक भी कांग्रेस जिंदाबाद के नारे लगा रहे हैं। पता नहीं किस रात में कितने बैग उनके घर चले गए। प्रधानमंत्री जल जीवन योजना के तहत घर घर नल पहुंचाने का काम, साफ पानी पीने का काम हमारे मोदी जी ने किया है। मेरे मित्रों, घर घर नल पहुंचाने का काम हमारे प्रधानमंत्री मोदी जी ने किया है। प्रधानमंत्री किसान सम्मान निधि के तहत 15 करोड़। अरे किसान है तो दुनिया है, किसान है तो तुम हो, किसान है तो हम हैं। ऐसे किसानों को 15 करोड़ किसानों के अकाउंट में 6,000 रुपए डायरेक्ट पहुंचाने वाले हमारे प्रधानमंत्री मोदी जी हैं। मेरे मित्रों, प्रधानमंत्री आयुष योजना के तहत, आयुष्मान योजना के तहत 50 करोड़ से अधिक लोगों को 5 लाख रुपए का बीमा मिल रहा है। मेरे मित्रों, 5 लाख रुपए लगाकर वो लोग अच्छे से अच्छा इलाज करवा सकते हैं। अटल पेंशन योजना के तहत 50 साल की उम्र से अधिक लोगों को 1,000 से लेकर 5,000 तक की पेंशन देने का काम हमारी मोदी सरकार कर रही है। मेरे मित्रों, बहुत ही जल्द भारत में, यानी तीसरी बार जब प्रधानमंत्री मोदी जी बनेंगे तो देश में भूचाल आने वाला है। मेरे मित्रों, मैं आज भी चैलेंज करता हूं कि अगर भारत देश के प्रधानमंत्री तीसरी बार मोदी जी नहीं बनेंगे तो मैं राजनीति छोड़ दूंगा। मेरे मित्रों, मैं राजनीति छोड़ दूंगा। नहीं तो जो लोग कह रहे हैं कि हम मोदी को जीतने नहीं देंगे, तीसरी बार बीजेपी की सरकार नहीं बनेगी, मैं उनको चैलेंज करता हूं, अगर एक बाप की औलाद हो तो तुम लोग राजनीति छोड़ दो, तुम लोग राजनीति छोड़ दो। अरे कॉमन सिविल कोड प्रधानमंत्री जी लेकर आने वाले हैं। एक देश में एक ही कानून, ना तलाक ना बिलाक, देश में एक ही कानून चलेगा। अरे एनआरसी लाकर जो चूहे, जो दूसरे विदेशों से, पाकिस्तान, बांग्लादेश, रोहिंग्या, बियंगा, जितने लोग आकर जो भारत में इधर उधर जो छुपे हुए हैं ना, उनको सीधा बोलेंगे गेट आउट। अगर जो गेट आउट नहीं हुआ तो उनको शूट आउट करेंगे। योगी जी वाला स्टाइल, अरे हमें तो योगी जी वाला स्टाइल बहुत पसंद है। मेरे मित्रों, आपको पता है उत्तर प्रदेश में एक समय पहले वो अखिलेश पप्पू वहां का मुख्यमंत्री था। वो अखिलेश की सरकार में वहां पर हिंदू डर के जीता था। कोई भी माता बहन डर डर के बाहर निकलती थी कि कहां कोई गुंडा हमें उठा ना ले जाए, कब हमारा बलात्कार ना हो जाए। ये हमारी बहन बेटी उत्तर प्रदेश में डरती थी। लेकिन योगी आदित्यनाथ जी, जो मेरे गुरु है, जो मेरे बॉस है, वो मुख्यमंत्री बनने के बाद में जितने हरामी थे उनको 72 हुरों के पास भेजने का काम हमारे योगी जी ने किया है। आज कोई भी गुंडागिरी नहीं करता। जितने गुंडे थे जेल में जाकर बैठ गए और गुंडे कह रहे कि भैया हमें जेल से बाहर नहीं जाना है। अगर हम जेल से जाएंगे तो वो बाबा बहुत खतरनाक है, हमारे पिछवाड़े गोली मारेगा। इसलिए आज कोई भी गुंडा बाहर आने को तैयार नहीं है। कुछ ही दिन पहले एक मुख्तार अंसारी चले गया ऊपर, डर के हमारे हार्ट अटैक आ गया। अरे वो मुख्तार अंसारी को शहीद का दर्जा दे रहे हैं। जो शहीद का दर्जा दे रहे हैं उसमें हमारा बड़ा साला असदुद्दीन ओवैसी भी है। वो भी जाकर कहता है कि मुख्तार अंसारी शहीद हो गया।
अरे बेटा मुख्तार अंसारी चले गया, अब तेरी बारी है बेटी कर रहे। ये जो असदुद्दीन ओवैसी जो एमआईएम पार्टी का जो चीफ है ना मेरे मित्रों, यही एमआईएम पार्टी के चीफ को एक बहुत ही छोटा सा कीड़ा था, ये जमीन में रेंगने वाला कीड़ा, और ये कीड़े को, ये आस्तीन के सांप को, ये जहरीले सांप को दूध पिलाकर बड़ा करने वाली यही कांग्रेस है मेरे मित्रों। वाईएस राजशेखर रेड्डी जी एक मुख्यमंत्री थे, बेचारों का हेलीकॉप्टर गिर के वो मर गए हमारे मुख्यमंत्री जी। वो टाइम पे उन्होंने वो सांप को दूध पिला 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 कर बड़ा किया, और जैसा ही बेचारे वो खत्म हो गए, उनके बाद में किरण कुमार रेड्डी जी एक मुख्यमंत्री बने कांग्रेस के। वो हिंदुवादी थे, कांग्रेस ही पसंद नहीं करती थी, लेकिन वो उन्होंने बहुत जबरदस्त काम किया, दोनों चूहों को जेल में डाल दिया, और इतना ठोका ये भी जेल से बाहर नहीं निकले थे दोनों चूहे, अकबरुद्दीन ओवैसी यानी बकरुद्दीन ओवैसी या असदुद्दीन ओवैसी। लेकिन सरकार बदली, तेलंगाना आंध्र अलग हुआ, केसीआर की नई सरकार बनी। केसीआर कहता था कि मैं महाराष्ट्र में भी झंडा गाड़ूंगा, तेलंगाना में झंडा गिर गया, तो झंडा गाड़ने महाराष्ट्र में आया था। महाराष्ट्र की जनता को जो भी राजनेता होते हैं ना बेवकूफ समझते हैं, लेकिन उन गधों को पता नहीं हमारी महाराष्ट्र की जनता बेवकूफ नहीं है, छत्रपति शिवाजी महाराज के मावले हैं। और औरंगजेब की औलादों को ये हमारे मामले छोड़ने वाले नहीं है, ठोकने वाले मामले हैं हमारे। लेकिन केसीआर वहां गिर गया। केसीआर जीतने के बाद में भी यही दो चूहों को खूब दूध पिला पिला कर उन्होंने बड़ा किया। मेरे मित्रों, अभी फिर कांग्रेस की सरकार आ गई हमारे तेलंगाना में। कांग्रेस की सरकार आते ही फिर इन दो सांपों को दूध पिलाने का काम चालू हो गया। अभी चुनाव है हैदराबाद में भी, हमारी महादेवी जी खड़ी हुई है उनके सामने, और ये असदुद्दीन ओवैसी जो हमारा बड़ा साला है, वो कह रहा है कि बीफ जिंदाबाद, बीफ जिंदाबाद के नारे लगाता है। मैंने उसको कहा कि बेटा बीफ जिंदाबाद बोल रहा ना, तो आजा एक सुअर की भी दुकान लगाऊंगा, वो भी जिंदाबाद बोल। और उसका छोटा भाई बकरुद्दीन वो कहता है कि बीफ का मांस खाने में बहुत मजा आता है, तो मेरे भाई एक बार सुअर का मांस भी खा के देख ले। अरे हम हिंदुओं की आस्था जुड़ी हुई है गौ माता में, देश धर्म का नाता है, गाय हम सबकी माता है मेरे मित्रों। और तीसरी बार मोदी जी प्रधानमंत्री बनने के बाद में गौ माता को जो दर्जा मिलना चाहिए था वो मिलके ही रहेगा। हमारी गौ माता विश्व की माता बनने वाली है मेरे मित्रों, विश्व की माता। मेरे मित्रों, ये कांग्रेसियों का जो पाप है हमें भूलना नहीं है मेरे मित्रों। इन कांग्रेसियों का पाप हमें भूलना नहीं है। ये वही कांग्रेस है जिन्होंने आपका पैसा खाया, छोटे बच्चों का पैसा खाया, बड़े बुजुर्गों का पैसा खाया। यही कांग्रेस 10 साल पहले जब कोई भी बड़ा आदमी टीवी देखता था, आज से 10 साल पहले जब बीजेपी की सरकार नहीं बनी थी, तो हर बार स्कॉलिंग आती थी, टीवी में मैटर आता था कि आज एक घोटाले का उजागर हो गया। जैसे सबसे बड़ा घोटाला इन्होंने 2G घोटाला किया, 2 लाख करोड़ का घोटाला। आपके पैसे मेरे मित्रों, मेरे पैसे, हम सबके पैसे 2G घोटाले के तहत 2 लाख करोड़ इन कांग्रेसियों ने खा गया मेरे मित्रों। साथ ही साथ कोयला घोटाला इन्होंने किया, डिफेंस घोटाला, हमारी आर्मी को तक इन्होंने नहीं छोड़ा मेरे मित्रों, हमारी आर्मी को तक नहीं छोड़ा। अरे जो आर्मी के जवान देश की रक्षा करते करते, देश की रक्षा करते करते जो जवान शहीद हो जाता था, उनका राशन पानी तक ये हरामी खा गए, उन्होंने वो भी घोटाला किया मेरे मित्रों। साथ ही साथ कॉमन वेलफेयर घोटाला मेरे मित्रों, कॉमनवेल्थ घोटाला जो कि 70,000 करोड़ का
और यही घोटाले में सोनिया गांधी और राहुल गांधी इन्वॉल्व थे, ये अभी भी बेल पे घूम रहे मेरे मित्रों। देश का खाने वाले पैसा क्या प्रधानमंत्री बनने लायक है? और बेफिक्र रहो सोनिया गांधी जी और हमारे पप्पू जी, जब तीसरी बार मोदी जी बनेंगे ना, ये जो तुमने घोटाले किए हैं इसका हिसाब तुम्हें जेल में बैठकर देना पड़ेगा। अरे कांग्रेस के समय धरती से लेकर आसमान तक घोटालों की इतनी लंबी लाइन है मेरे मित्रों। अगर घोटालों के बारे में अगर मैं यहाँ बोलने बैठूं तो समय भी कम पड़ेगा मेरे मित्रों। देश को इन्होंने खोखला किया है, देश को इन्होंने बर्बाद किया है, और ऐसी कांग्रेस को भूतो ना भविष्य हम भारत में कभी राज करने नहीं देंगे। ये संकल्प हमें लेना है मेरे मित्रों। इकड़ुना ప్రతి ఒక్క అన్న తమ్ములు అక్క చెల్లెలు అందరికీ నేను దండం పెట్టి రిక్వెస్ట్ చేస్తున్నా, 7వ తారీఖు 7వ తారీఖు 3వ నంబర్ की कमल గుర్తుకే మీ ఓటు పడాలి। ఫస్ట్ మీరు ఓట్ వేయాలి, దాని తర్వాత మీ చుట్టుపక్కలకి చెప్పాలి ఓట్ ఫర్ బీజేపీ। మీరు ఓట్ వేసిన తర్వాత మీ కాలనీ వాళ్ళకి చెప్పండి, మీ బస్తీ వాళ్ళకి చెప్పండి, ట్విట్టర్ గానీ ఫేస్బుక్ గానీ వాట్సాప్ గానీ అన్ని దాంట్లో చేయండి। ఒక్క మ్యాటర్ వైరల్ కావాలి, అబ్ కీ బార్ భీ ఇంకొకసారి కూడా దానికి ఎవరు ఆపలేరు। నా అన్న తమ్ముళ్ళారా, సోలాపూర్లో మన తెలుగు వాళ్ళు ఎక్కువ ఉన్నారని ఇంకొకసారి మా పాటిల్ గారు అన్నారు, మా ఎమ్మెల్యే గారు అన్నారు। చాలా గర్వంగా నాకు ఫీల్ అవుతుంది। మోదీ గారు కూడా, నేను మోదీ గారు ఒక వీడియో చూసిన, మోదీ గారు అన్నారు నేనప్పుడు ఆర్ఎస్ఎస్ లో ఒక చిన్న కార్యకర్త ఉండే, అప్పుడు మైసూర్లో ఎక్కువ నాకు తిండి పెట్టేది మన తెలుగు వాళ్ళు కూడా అన్నారు మోదీ గారు। ఎంత గర్వం అవుతుంది కదా, ఎంత గర్వం అవుతుంది కదా। మళ్ళీ అట్లాంటి వ్యక్తికి మనం గెలిపిస్తామా లేదా? 400 పార్ చేద్దామా లేదా? 400 పార్ మోదీ గారు పోవాలంటే ఇదే సోలాపూర్ నుంచి మన అన్నకి, మన భారతీయ జనతా పార్టీ క్యాండిడేట్ కి ఎక్కువ మెజారిటీతో గెలిపించి పార్లమెంట్ పంపిద్దాం। ఆ ఒక్క సంకల్పం మనం తీసుకుందాం। మా అక్క ఏదో బ్యానర్ తీసుకొని నిలబడింది, ఇక్కడ నుంచి కనబడతలే ఆ బ్యానర్ ఏముంది తెలియదు, కానీ మీరు దగ్గర వస్తే బాగుంటది। ఆ నజదీకైతే బ్యానర్ కే ముझे दिखेगा। अरे वाह क्या बात है, ये तो हमारा संकल्प है मित्रों। ये पॉलिटिकल सभा है, और पॉलिटिकल सभा में जो जो हमने कहा है याद रखना। और ये जो मेरी बहन जो बैनर लेकर आई है ना, भारत को अखंड हिंदू राष्ट्र बनाने की ताकत भी हमारा मोदी जी रखते हैं। ये पप्पू गिप्पू में दम नहीं जो हिंदू राष्ट्र की बात करे। अगर हिंदू राष्ट्र अगर कोई बना सकता है तो केवल एक इंसान है, वो है प्रधानमंत्री मोदी जी। प्रधानमंत्री मोदी जी, सब लोग अपने फोन की टॉर्च लाइट खोल के बताना है कि मोदी जी हम भी आपकी सेना है, हम भी चाहते हैं कि तीसरी बार मोदी सरकार, तीसरी बार मोदी सरकार। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। वंदे वंदे। आज आपण 42 लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारात
आपण ज्याची आतुरतेनं वाट बघतोय असे हिंदू जननायक राजासिंग ठाकूर व त्याच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाला त्यांचं नेतृत्व बघून मी भाजपमध्ये प्रवेश केला। असे उत्तरचे आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालक, सर्व बंधू भगिनींना माझं एक कळकळीची विनंती आहे की मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पवार गट काम करत होतो, तर काम करत असताना एक हिंदू म्हणून माझा आत्मा तिथं तळवळत होता की मी कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि मी इथं काय करतोय। प्रत्येक कार्यक्रमाला बसलं ना तर माझा आत्मा होत येत होता की तू चुकीचं करतोय। तर मी राष्ट्रवादी सोडायचं कारण की माझ्यात मी कट्टर हिंदुत्ववादी आहे। तर त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून मी भाजपमध्ये प्रवेश केला। अजून एक कारण आहे की सर्वांना विनंती आहे की आज काँग्रेस सोबत एमआय पक्ष पाठिंबा देऊन काँग्रेसला निवडून आणण्यासाठी व तिथं मध्यमध्ये स्वतः आमदार होण्यासाठी जर काँग्रेसला पाठिंबा एमआय देऊ शकतो तर आपण हिंदू काय एकत्र येऊ शकत नाही। जर आज रामभाऊचं काम बघायला गेलं तर तुमचं कोणही माळशिरस तालुक्यात जर कोण असेल तर तिथं विचारून घ्या की रामभाऊचं काम आहे की आज आपलं नशीब आहे सोलापुराचं की रामभाऊ सारखा माणूस आज आपल्याला उमेदवार मिळालाय। तर ही संधी आपल्याला सोडायची नाहीये, ही तुम्हाला कळकळीची माझी विनंती आहे की जर रामभाऊ सातपुते निवडून आले तरच आपण आपली ताकद दिसणार आणि आपलं ऐक्य दिसणार आहे। मित्रांनो, अजून बोलायचं झालं तर परवा ताई म्हणाल्या भाषणात की खड्डेमुक्त सोलापूर, IT पार्क, विविध योजना, हे चॉकलेट आपल्याला चालू आहे। तर मित्रांनो, मी एकच सांगतो, जर विकास करायचा, विकास जर होणार असेल तर फक्त रामभाऊ सातपुते व विजयकुमार देशमुख मालक यांच्याकडूनच विकासाची आपण आशा धरूया। आणि अजून एक सांगतो की ते एक पडतात तर आपण काय एक होत नाही। आपण एक होण्याची वेळ आहे, ही वेळ जर गेली तर मग परत आपल्याला संधी नाहीये। तर ही वेळ जाऊ द्यायची नाहीये आपल्याला। तर आज विचार करायला गेला तर 140 कोटी लोकसंख्या भारताची आहे। त्यापैकी 30% ते लोक आहेत, ते 30% होऊ शकतात तर आपण 100% असून काय एक होऊ शकत नाही। तर मला एक विनंती आहे की हीच वेळ आहे, हीच संधी आहे की आपण एक हिंदू म्हणून रामभाऊ सातपुतेच्या 3 नंबर बटनला कमळाला मतदान करून निवडून द्याल अशा आशा करतो। व सगळ्याला अजून एक विनंती करतो की इथं खासदार रामभाऊ सातपुते नाहीयेत, इथं खासदार मी होणार आहे, इथं खासदार तुम्ही होणार आहे, इथं खासदार सोलापुरातला प्रत्येक एक माणूस होणार आहे। तरी हे सगळं लक्षात ठेवून येणाऱ्या 7 तारखेला आपण कमळाच्या पुढील बटन दाबून रामभाऊ सातपुतेला प्रचंड मताने निवडून द्यायचा एवढी आशा करतो व इथं थांबतो। जय श्रीराम, जय श्रीराम। आपण 42 लोकसभा उमेदवार श्री राम सातपुते यांच्या प्रचारासाठी आपले टी राजासिंग यांनी इथे थोड्याच वेळात येणार आहेत। तर आपण समोरचे जे उमेदवार आहेत त्यांनी आपल्याला नेहमी विचारतात 10 वर्षात काय केलं। तर आपण सोलापुरात काय काम केलं हे त्यांना आपण सांगायचं आहे।
तर सोलापुरात त्यांनी पासपोर्ट ऑफिस केलंय आणि सिद्धेश्वर महाराजांनी भरपूर कामं केलेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक तर घरपूरमध्ये 4-5 कोटी रुपयाचे सध्या कामं केलेत, अजून पण कामं व्हायचे आहेत. तर सिद्धेश्वर परवाच आपण गांधीनगर पासून गोंधळी वस्तीपर्यंत नवीन रस्ता झालाय आणि धूळमुक्त कार्यक्रमाअंतर्गत वैष्णवी मारुती देवस्थान ते आपलं राज मेमोरियल हायस्कूल पर्यंत 1,22 लाख रुपयाचं काम झालेलं आहे, रस्त्याचं काम झालेलं आहे. असे भरपूर आपल्या सोलापुरात पासपोर्ट ऑफिस झालंय आणि आपले वंदे भारत एक्सप्रेस चालू झाले. अजून भरपूर असे जेवढे हातावर सांगता येत नाही तेवढं कामं झालेले आहेत. आपण विकासावर बोलत आहे, विकासावर मतं मागत आहे. त्यांनी समोरचे जे उमेदवार आहेत त्यांचे वडील तर किती वेळा मुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, देशाचे राज्यपाल झाले त्यांनी आंध्रचे. तर त्यांनी सोलापुरात उजनीचे पाईपलाईन सोडून बाकी काहीच कामं केलं नाही. जे आपल्याला गरज नसलेलं NTPCचं जे हे होतं, कुठं नको नको म्हणलं तर त्यांनी इथं सोलापुरात आणून टाकलंय आणि आपल्या माथ्याला 2% तापमान वाढून दिले. तर शिंदे साहेबांनी जे लिंबी चिंचवडीला ऊर्जा मंत्री असताना लिंबू चिंचवडीला जे पॉवर ग्रीड टाकलं ते आपल्या सोलापूरला काही कामच नाही. ते असले प्रकरण आणून आपल्या माथ्यावर टाकलं त्यांनी. तर येणाऱ्या 7 मेला आपण सर्वजण मिळून आपले उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे ही विनंती करतो. आणि आपण स्वतः मतदान कराच. आपले घरातले शेजारी पाजारी आणि आपल्या नातेवाईक सर्वांना सांगून सगळ्यांना मतदानाला घेऊन जायचंय आणि लवकरात लवकर सकाळी ऊन वाढायच्या अगोदर मतदान करून घ्यायचंय. एवढंच विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. सगळ्याला नमस्कार सगळ्यांना. आपल्या भारतचं संस्कृती आहे ना नमस्कार करायचं. कोरोना काळात आपण नमस्कार नाही केलं असलं तर काय झालं असतं. सगळ्यांना नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. सोलापूर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी या सभेत उपस्थित राहणारे आपले राजासिंग ठाकूर, रामभाऊ सातपुते यांच्या सभेसाठी उपस्थित राहणार आहे. तरी आपण सगळ्यांनी एवढं गर्दी केला म्हणजे भाजपाला आपण एवढं उत्साहाने साथ देतात. या गर्दीमुळेच आपल्याला सगळ्यांना समजून आले. मला एवढं सांगायचं आहे, मोदीजींचं जे 9 वर्ष कालावधीत जे काय कामं केले आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. बरोबर ना. योजना म्हणजे किती योजना, घरकुल योजना आणि स्वनिधी योजना, महात्मा फुले योजना असं सांगितलं गेलं तर 131 योजना आहेत. टोटल 131 योजना जे मोदीजींनी आपल्यासाठी केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना या योजनेमधून सगळ्यांना लाभ मिळावा यासाठी त्यांनी आपल्याला या सगळ्या योजनेच्या माध्यमातून सगळ्यांना लाभ भेटावा. आणि आपले पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान जे 24 तास काम करतात, फक्त दिवसभरात 2 तास झोपतात आणि आपल्यासाठी ते 24 तास काम करतात. असले आपले पंतप्रधान परत एकदा पंतप्रधान व्हायला असं सगळ्यांना वाटतंय ना का त्यांनी आपले काँग्रेसचे परत एकदा पंतप्रधान व्हा असं कोणाला वाटत आहे तिथं? नाही ना. कोण व्हा आपलं पंतप्रधान? जोरदार आवाजात फिर एक बार, अबकी बार, फिर एक बार. जय श्रीराम. धन्यवाद. परप्रभु सियावर रामचंद्र की, छत्रपती शिवाजी महाराज की, महर्षी मार्कंडेय महाराज की. जय श्रीराम. जय
लोकसभा निवडणुकीच्या अंतर्गत या ठिकाणी ज्यांच्या आतुरतेने तुम्ही वाट पाहतात असे ते सर्वांच्या हृदयातले जिगरबाज हिंदू हृदय सम्राट आमच्या राजासिंग ठाकूर साहेबांची आतुरतेने वाट पाहतात. ते थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत. तरी सुद्धा माझी इच्छा का आवरे ना म्हणून म्हटलं की बाबा आपल्या या तमाम सगळ्या तेलुगू भाषी सगळ्या मार्कंडेय महामुनींच्या भक्तांसमोर 1-2-5 मिनिटं बोलावं म्हणून या ठिकाणी मी तुमचा लहान भाऊ, तुमचा मुलगा आणि तुमच्यासारखा एका गरीब कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. या ठिकाणी आज सोलापूरमध्ये लोकसभेची निवडणूक एक चुरशीची वाटत असेल असं त्या विरोधकांना वाटत आहे. माझा त्या विरोधकांना सवाल आहे, सोलापूर शहराच्या गरीब जनतेवर गेले 40 वर्ष झालं हे सुशील कुमार शिंदे साहेबांनी राज्य केलंय. सुशील कुमार शिंदे साहेब या देशाचे गृहमंत्री होते. सुशील कुमार शिंदे साहेब या महाराष्ट्रातले 16 वर्ष अर्थमंत्री होते. सुशील कुमार शिंदे साहेब हे अनेक वेळा आमदार झाले, अनेक वेळा खासदार झाले. या महाराष्ट्राचे राज्यपाल, या आंध्राचे राज्यपाल म्हणूनही त्यांच्याकडे पद भूषवलं गेलं. मला त्यांना सवाल आहे, आज या ठिकाणी लोकसभेचे आपले काँग्रेसचे उमेदवार प्रणितीताई शिंदे या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. त्या बोर्डावर बघा काय काय लिहिलंय. तुम्हाला पाणी हवं असेल तर तुम्ही आम्हाला निवडून द्या. तुम्हाला सोलापुरातले रस्ते चांगले असेल तर आम्हाला तुम्ही निवडून द्या. तुम्हाला आणखीन काय काय असेल ते निवडलेलं मी बघून न बघितल्यासारखं केलं. पण मला त्यांना सवाल आहे, अहो तुम्ही 40 वर्ष या सोलापूर शहरामध्ये सत्ता भोगलात. या ठिकाणी आमच्या गोरगरीब जनतेला नीटपणाने पाणी देऊ शकलं नाही. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या आजोबापासून तेच ऐकतोय. आम्ही सिव्हिल हॉस्पिटल आणलंय, आम्ही पाण्याचं लाईन आणलंय, आम्ही अशा पद्धतीचं काम केलंय. अहो ते तुमचं कर्तव्य आहे. ज्या ठिकाणी राज्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी खुर्चीवर बसतंय त्याचं ते आधी कर्तव्य होतं या जनतेला पाणी, लाईट, सुविधा, रस्ता, ड्रेनेज हे देण्याचं काम त्यांचं आहे. मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे, सोलापूर शहरामध्ये आता गेल्या 2014 पासून नरेंद्र मोदी साहेबांचं काम कशा पद्धतीने चालू आहे हे कुणाला सांगायची गरज नाही. आज आपल्या घरातील चिमुकला मुलगा सुद्धा तर मोदी टीव्हीवर बघितला तर मोदी साहेब आले असं म्हणायचं काम या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करताय. मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, या ठिकाणी या पद्धतीने निवडणूक चालू असताना या सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करोडो रुपयाचं काम या सोलापूर शहरात झालेलं आहे. माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख पालकमंत्री होते त्यावेळेस या आपल्या सोलापूरच्या जनतेचा विचार करून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून त्या पद्धतीने 100 कोटी रुपयाचं 200 बेडचं हॉस्पिटल फक्त महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी या ठिकाणी उद्घाटन करून ते पूर्ण भव्य असं सोलापूर शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटल उभारलेलं आहे. या ठिकाणी आज सोलापूर शहरामध्ये चिमणी पाडलं म्हणून गैरउपयोग करून किंवा कारखाना बंद पडला असं जर गैरवापर करत असेल तर चिमणे पडल्या त्या ठिकाणी आपल्या सोलापूरचं विमानतळाचं काम 80% पूर्ण झालेलं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी विमानतळाचं काम झालेलं आहे. मित्रांनो मला या ठिकाणी सांगायचं आहे, अशा पद्धतीनं अम्मा अक्का चल्लेलोरा अन्नलोरा अंदर तू शकता येणाऱ्या 7 तारखेला आपण गरीब असतात, कोणीतरी आपलं जावई आलंय, आपला मुलगा आलाय, आपल्या मुलीला बघायला आलाय, अशा सगळ्या गोष्टी बाजूला काढून ठेवा. आपल्याला ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदी साहेबांची निवडणूक आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदी साहेब वर्सेस राहुल गांधीची निवडणूक आहे. आपल्याला कुणाला निवडायचं आहे, या देशाचा पंतप्रधान तिसऱ्यांदा कुणाला करायचं हे सगळ्या जनतेने ठरवलेलं आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, या भागामध्ये या सोलापूरच्या या आपल्या घरकुल भागामध्ये आज आम्ही कमी वेळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, या ठिकाणी असलेल्या सगळ्या तमाम जनतेला माहिती आहे, कुठेही राजासिंग ठाकूर यांचं बोर्ड लागलेलं नाहीये. मित्रांनो कुठेही या ठिकाणी पेपरमध्ये जाहिरात दिलेलं नाहीये. तरी सुद्धा या ठिकाणी फक्त व्हॉट्सअप आणि मित्रांच्या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना एकमेकांना सांगून एवढी मोठी जनसभा या ठिकाणी राजासिंग ठाकूर यांना ऐकण्यासाठी या उपस्थित आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, ज्या पद्धतीनं जो राम को लाए हैं हम उनको ही लाएंगे अशा पद्धतीच्या या ठिकाणी घोषणा करतो. आणि या येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला रामभाऊ सातपुते, प्रणिती शिंदे हे विषय बाजूला ठेवा. हे देशाची निवडणूक करत असतात, देशाचा प्रतिनिधित्व कसा असला पाहिजे, देश सांभाळणारा कसा असला पाहिजे. एकेकाळी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना अमेरिकेचा विजा दिला देत
होऊन या आपल्या देशाचं नेतृत्व पंतप्रधान साहेबांना स्वीकारलंय. म्हणून कुठल्याही बोलताना बळी पडू नका. या भागामध्ये घरकुलच्या भागामध्ये पालकमंत्री आमच्या विजयकुमार देशमुख मालकाने अनेक विकास कामं केलेली आहेत. पण त्या विकासाचं श्रेय घेण्यासाठी काही इथले नगरसेवक पुढे येऊन दमदाटी दादागिरी करायचा प्रयत्न करतात. माझा सवाल आहे, या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जर कोणी दादागिरी दमदाटी करत असेल तर आम्ही ही काही कमी नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये जर कोण येत असेल तर आम्ही त्याच पद्धतीने जाऊ. पण आम्ही भारतीय जनता पार्टीचे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत. आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमच्यावर संस्कार आहेत. आम्हाला चांगला संस्कार आमच्या आईबापाने दिलेला आहे. आमच्या नादी लागू नका. पण आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो, येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मताने या राम भक्त असलेले रामभाऊ सातपुते यांना या ठिकाणी निवडून द्यायला पाहिजे. लवजियाच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर हुबळीमध्ये कर्नाटकचं सरकार, काँग्रेसचं सरकार असताना कर्नाटकामध्ये काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलीची हत्या केली जाते. तर काँग्रेसचं सरकार असलं तर कशा पद्धतीनं वागणं आपल्याला मिळतंय. आपण तुम्ही सोलापूर शहरामध्ये आमची लेक आहे म्हणून तुम्ही सांगताय ताई, आमची लेक आहे म्हणून सांगत असताना दुसऱ्याच्या लेकीला निवडून आणण्यासाठी स्वतःच्या लेकीला धोक्यात घालू नका मित्रांनो. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. यांना निवडून आणायच्या घाईमध्ये आमच्या पोटची लेक किंवा आमची बहीण, आमची माता कुठेही अडचणीत येऊ नये या गोष्टीचं तमाम हिंदू बांधवांनी या ठिकाणी जमलेल्या माझ्या मित्रांना मी विनंती करून आणि आवाहन करतो. विचार करून आपल्याला मतदान करायचं आहे. देशाचं नेतृत्व, देशाचे पंतप्रधान कशा पद्धतीने काम करतात ह्या सगळ्यांना माहिती असताना तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगायच्या का गरज असं मला वाटत नाहीये. या ठिकाणी सांगत असताना अनेक योजना नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या आहेत. या साध्या छोट्याशा घरकुल भागामध्ये पंतप्रधान स्वनिधीच्या माध्यमातून 1000 लोकांना पैसे 10,000 रुपये पद्धतीने मिळाले. तुम्ही काम धंदा रोजगार आहे का म्हणून तुम्ही आम्हाला येणवता. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान स्वनिधीच्या माध्यमातून प्रत्येक विडी वळणाऱ्या गोरगरिबांना व कार्यकर्त्यांना 10,000 रुपयाचा निधी देऊन त्यांना स्वावलंबन बनवायचं काम जर कोणी केलं असेल ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. या माता भगिनींना ज्या ठिकाणी वेगळ्यावर शौचालयाला आमच्या माता भगिनी बसत होत्या त्या ठिकाणी घर तेथे शौचालयाची योजना जर कोणी आणला असेल ते आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी आणलेलं आहे. या ठिकाणी सांगायचं तर अनेक अशा गोष्टी केलेल्या असताना ज्या माता भगिनीला आपल्याला कॅन्सर पासून वाचवण्याचं जे कोणी काम केलं असेल तर त्या गोरगरीब मातेंना आपल्या गॅस कनेक्शनचं मोफत कनेक्शन देऊन त्या ठिकाणी गॅस कनेक्शन गोरगरिबांच्या घरी आलं पाहिजे. अशा पद्धतीचा विचार करणारा साध्या कुटुंबातला अशा पद्धतीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या परिवाराला दिल्लीला घेऊन जाऊन ठेवलेले नाही आहेत. गांधी घराण्यासारखं सगळं परिवार उचलून आपल्याला दिल्लीमध्ये घेऊन जाऊन ठेवलेले नाही आहेत. तर अशा पद्धतीचा नेता आपल्याला लाभलेला आहे. ज्या कुटुंबाची, ज्या गरीब लोकांची, ज्या जनतेचं, ज्या दिनदुबळे आहेत, जे वंचित आहेत अशा लोकांचा विचार करणारा नेता आपल्या देशाला मिळालेले आहेत. मी माझं वाक्य समजतो. मला परवा दिवशी स्टेजच्या पाठीमागे त्यांना भेटायला एक अवधी मिळाली, संधी मिळाली. मला अक्षरशः अंगावर काटा येत होता. माझ्या समोर देव उभारले की काय अशा पद्धतीची माझी भावना त्या ठिकाणी होत होती. मित्रांनो, या देशाचा पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी या जगातली कुठलीही ताकद आडवं येऊ शकणार नाहीये, आम्हाला खात्री आहे. म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त त्या दिवशी सगळ्या लोकांनी, सगळ्या आपल्या घरातील कुटुंबाने सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं बहुमतानं मतदान करावं. उन्हाची पर्वा, पाण्याचं पर्वा, भुकेचं पर्वा असं कुठलाही विचार न करता आपली देशाची लढाई आहे. या देशाचं नेतृत्व आपल्याला चांगल्या पद्धतीनं पंतप्रधान साहेबांच्या हातामध्ये तिसऱ्यांदा द्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी विनंती करतो आणि मला संयोजकांनी बोलण्याची या ठिकाणी संधी दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. अब की बात जय श्रीराम, जय श्रीराम. बंधूंनो, आपण या निवडणुकीमध्ये एक नारा देतो, अब की बार. या 400 पारचं गणित आज मी तुम्हाला सांगतो. बंधूंनो, आपल्या लोकसभेमध्ये एकूण 543 जागा आहेत. या 543 जागांपैकी फक्त 300 जागा जरी आपण जिंकलो
तरी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होऊ शकतात. पण आज नरेंद्र मोदी साहेबांनी 4 सुपारचा नारा दिला. त्याच्या मागचा उद्देश कोणाला माहिती आहे का? बंधूंनो, ज्या दिवशी लोकसभेमध्ये एनडीएचे 400 खासदार निवडून जातील त्या दिवशी भारताला हिंदू राष्ट्र होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. आपण मागील 10 वर्षापासून हिंदू राष्ट्र हे शब्द ऐकतो. बंधूंनो, एक काळ होता, त्या काळामध्ये हिंदू राष्ट्र हा शब्द आपण वापरू शकत नव्हतो. पण आज काळ असा आहे की तुमचं एक मतदान आपल्याला हिंदू राष्ट्र देणार आहे. बरं, हिंदू राष्ट्राची आवश्यकता कशासाठी आहे? बंधूंनो, तुम्ही वक्फ बोर्ड हे ऐकलं असेल. मागील एक वर्षापासून आपण वक्फ बोर्ड ऐकतो. बरं, हे वक्फ बोर्ड आहे काय? ब्रिटिश काळामध्ये 1925 साली ब्रिटिश सरकारने अल्पसंख्याकांची धार्मिक संपत्ती राखीव ठेवण्यासाठी वक्फ बोर्डाची स्थापना केली. कालांतराने ब्रिटिश भारतातून गेले, पण ब्रिटिशांची मानसिकता असलेली काँग्रेस या भारतामध्ये आली. त्यांनी 1995 साली या वक्फ बोर्डाला सर्व अधिकार दिले. त्यांनी सांगितलं की हिंदू, ख्रिस्ती, पारसी अशा बाकीच्या इतर धर्मियांची संपत्ती सुद्धा वक्फ बोर्डाने जर दावा केला तर ती वक्फ बोर्डाची संपत्ती होऊ शकते. याच्या अनेक उदाहरणं आज आपण बघतो आहोत. वर्ष 2013 मध्ये सुद्धा काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाला ताकद दिली. त्यांना उच्च न्यायालयात आपण अपील करू शकत नाही. बंधूंनो, 2009 साली वक्फ बोर्डाची जमीन ही 9000 एकर होती. पण आज 2022 सालची आकडेवारी आहे. अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांनी 2022 साली सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्या माहितीच्या आधारे 2022 साली वक्फ बोर्डाची संपत्ती ही 14 लाख एकर आहे. म्हणजे जर भारत सरकार सोडून दुसरी जागा ही सर्वात मोठी जागा ही भारतीय रेल्वेची आहे, तर त्यानंतर तिसरी जागा ही वक्फ बोर्डाची आहे. बंधूंनो, आज साखरपेठेत 21 घरांना नोटीस आहे. तुम्ही घर खाली करा, ही संपत्ती वक्फ बोर्डाची आहे. मागच्या महिन्यामध्ये बोरावणी नाक्याला 12 घरांना वक्फ बोर्डाची नोटीस गेली. बंधूंनो, ते जात्यात आहेत, ते सुपात आहेत, आपण जात्यात आहोत. येणाऱ्या काळामध्ये जर काँग्रेसचं सरकार आलं तर तुमचं आमचं घर सुद्धा हे वक्फ बोर्डाच्या ताब्यात जाऊ शकतं. याची गांभीर्यता आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हिंदू राष्ट्र आणायचं असेल आणि आपला देश, आपला धर्म, आपला घर वाचवायचं असेल तर भाजपला बहुमत द्यायलाच पाहिजे. देणार ना? अबकी बार. जय हिंद, जय हिंदू राष्ट्र. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज 43 लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ त्यांची आपण आतुरतेने वाट बघत आहे. त्यांची राजासाहेब हे लवकर तिथे येत आहेत. आज सोलापूरचा विकासासंदर्भात जर शिंदे साहेब जर बोलत असतील तर आपल्याला या सोलापूरनी गृहमंत्री केलं, ऊर्जा मंत्री केलं, त्याचबरोबर मुख्यमंत्री केलं, विरोधी पक्षनेते केलं, सभापती केलं, पण तुम्ही सोलापूरला काय दिलं तर NTPC. आज तापमान वाढलं तर NTPC मुळे वाढलं. मी मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की ह्या देशामध्ये, ह्या जगामध्ये एक पारशी देश होता. त्या पारशी देशामध्ये 5% मुस्लिम लोक राहत होते. 5चे 10 झाले, 10चे 20 झाले, 20चे 30 झाले, 30चे 50 झाल्यानंतर त्या लोकांनी काय म्हणले की मुस्लिम लॉ लागू करा. ज्या वेळेस त्यांनी नकार दिला त्यावेळेस आजूबाजूच्या देशाच्या मदतीने काही लोक मारले, काही लोक धर्मांतर केले व काही लोक भारतामध्ये पळून आले गुजरात व मुंबईला.
तर आज त्या देशाचं नाव इराण आहे. आज पण आपल्या देशामध्ये असं झालेलं आहे, 7 कोटीचे 17 कोटी झाले, 10 कोटी बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान मधून आले, आज 27 कोटी झाले. येणाऱ्या काळामध्ये जर हे 50 कोटी झाले तर हा भारत देश आपला राहणार आहे का? आपला राहणार नाही. तर नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे कशासाठी उभा राहायचं आहे की त्यांनी हा भारत देश टिकून ठेवण्यासाठी उभा केलाय. भारत मातेचं आपल्याला वंदन करायचं आहे. जोरदार आवाज देऊन, नारे देऊन आपल्याला मातेचं वंदन करायचं आहे. बोलो भारत माता की. परमेश्वरांनी ज्याला ज्याला 2 हात दिलेले आहे त्यांनी दोन्ही हात बघा, संपूर्ण जगात 192 देश आहे आणि त्या 192 देशापैकी फक्त आपल्या देशाला मातेचं त्या ठिकाणी मातेचे नाव मिळालेलं आहे. ते त्यांना ती आपल्याला वंदना करायची आहे आणि त्यामुळे आपल्या मातेचं वंदन करायचं असेल तर दोन्ही हात जोरात वर करून आणि जोरदार नारे द्यायचे आहे. बोलो भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. प्रभु श्री रामचंद्र की, प्रभु श्री रामचंद्र की. दम है, सोलापूर में दम है. मालक आल्याबरोबर प्रचंड उत्साह वाढलेला आहे. मालकांच्या प्रती आपला आदर पाहून मी तुमचा सर्वांना हात जोडून नमस्कार करतो आणि जोरदार टाळ्या वाजवून आपल्या विजयबाबूंचं स्वागत करावं अशी विनंती करतो. सोलापूर सोलापूर यायला यायचे आहे. बसा 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 बसून घ्या मित्रांनो. हा 2047चा भारत आहे. खाली बसा, सांगतो तुम्हाला. सोलापूर लोकसभेचे उमेदवार आदरणीय रामभाऊ सातपुते यांच्या प्रचार सभेला मंचावर उपस्थित आपल्या भागाचे माजी पालकमंत्री, या भागाचे आमदार, आपल्या सर्वांचे लोकनेते आदरणीय विजयकुमार देशमुख मालक साहेब मंचावर उपस्थित, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, परियम या सर्व महायुतीतील आघाडी पक्षाचे, महायुतीतील पक्षाचे सर्व सन्माननीय नेता मंडळी आणि मोठ्या संख्येने रामभाऊ सातपुतेंना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या सोलापूर येथील बांधवांनो आणि भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी आज या ठिकाणची ही सभा बघून मी निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो, विजयकुमारजी पाटील साहेब, मालक साहेब, आता रामभाऊ सातपुतेचा विजय कोणीही थांबवू शकत नाही. एवढी भव्य दिव्य सभा या ठिकाणी होत आहे. बंधू भगिनींनो, हे जे येणारं 7 तारखेची निवडणूक आहे, हे काही रामभाऊ सातपुतेंचं नशीब ठरवणारी नाही, हे एका सोलापूर लोकसभेचं नशीब ठरवणारी नाही, हे मोदीजींचं नशीब ठरवणारी नाही, तर हा उद्याचा 2047चा भारत ठरवण्यासाठी होणारी निवडणूक आहे. गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. माझ्या पूर्वी या ठिकाणी अनेक वक्त्यांची भाषणं झाली. त्या भाषणामध्ये त्यांनी सद्यस्थिती या हिंदुस्थानची आपल्या समोर मांडली आहे आणि म्हणून आपण विचार केला पाहिजे. गेल्या 10 वर्षापासून या देशाला जगाचं नेतृत्व करण्याच्या दिशेने आदरणीय मोदीजी सातत्याने प्रयत्नरत आहे. मोदीजीच्या नेतृत्वामध्ये एकेकाळी जेव्हा 10 वर्षापूर्वी या देशामध्ये मोदीजींनी सूत्र हाती घेतले तेव्हा भारताची आर्थिक स्थिती ही 10व्या पायदानावर होती आणि मला सांगताना आनंद होतोय
एवढा कोरोनाचा महाकाळ गेला, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला 15-15 हजाराचं 2-2 इंजेक्शन मोफत दिलं, बाजूच्या देशाला मदत केली. इतकं मोठं महासंकट असलं तरी या देश मोदीजीच्या नेतृत्वामुळे 10व्या पायदानावरून आज 5व्या आर्थिक पायदानावर आलेला आहे. हे आहे मोदीजींचं कर्तृत्व. बंधू आणि भगिनींनो, आणि आता मोदीजींनी गॅरंटी दिलेली आहे, काळजी करू नका, येत्या 3 वर्षामध्ये हा हिंदुस्थान, हा भारत देश जगातली 3री आर्थिक महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही, त्याला कोणी थांबवू शकत नाही. पण यासाठी तुम्हाला रामभाऊंना मत द्यावं लागेल. आपण जेव्हा रामभाऊचं समोरचं कमळाचं बटन दाबाल, आशीर्वाद थेट मोदीजींना मिळेल. आणि आशीर्वाद जर मोदीजींना मिळाले तर भारत हा जगातली 3री आर्थिक सत्ता झाल्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. म्हणून आपल्याला विनंती करायला मित्रांनो मी या ठिकाणी आलेलो आहे. माननीय मोदीजींनी या देशात गोर गरीब दीन दलित पीडित सर्वसामान्य लोकांसाठी सातत्याने सेवा करत आहे. आणि म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती आपण बघितलं असेल, 75 वर्ष हिंदुस्थानला स्वतंत्र होऊन झाले, मधला काही काळ सोडला तर गेल्या 10 वर्षात भारतानं जी प्रगती केली आहे, या ठिकाणी काँग्रेसवाल्यांना माझा सवाल आहे, 65, 50 वर्ष या देशावर राज्य करता आणि सोलापुरातलं एक विमानतळ सुरू करू शकत नाही, एवढे यांची केविलवाणी स्थिती या काँग्रेसवाल्यांची आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे बंधूंनो, मी सुद्धा नागपूरवरून आपल्याला हात जोडून विनंती करायला या ठिकाणी आलेलो आहे. मी जेव्हा एकदा इथून 6 महिन्यापूर्वी टीव्हीवर एक चित्र बघत होतो, मालक साहेब, मी जेव्हा टीव्हीवर चित्र बघितलं की देशाचा एक प्रधानमंत्री सोलापूरमध्ये येतो आणि 16,000 घरकुलांच्या चाब्या सामान्य माणसाच्या हातात देतो, एवढं सामान्याचा विचार करणारा कोणता पण प्रधानमंत्री असेल तर नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी आहे. मला आश्चर्य वाटलं. म्हणून मी या ठिकाणी आवर्जून सोलापूरच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी बघायला मला पक्षाने पाठवलं आणि मी या ठिकाणी आलेलो आहे. सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार बंधू आहे, त्याला राहण्याचं घर मिळालं पाहिजे, पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, 2 टाइमचं त्याला मिळणारं अन्न मिळालं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा निवडणूक सुद्धा नव्हती तेव्हा मोदीजींनी डिक्लेअर केलं की इथून पुढचे 5 वर्ष सुद्धा सामान्य नागरिकाला मोफत धान्य देण्याचा मोठा निर्णय जर कोणी केला असेल तर आदरणीय मोदीजींनी त्या ठिकाणी केला. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, सामान्यातल्या माणसाला त्याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे म्हणून आयुष्यमान कार्डासारखं कार्ड त्या ठिकाणी दिलं. आज जेव्हा सामान्य माणूस 2, 3, 5 लाखाचं जेव्हा त्यांना ट्रीटमेंट घ्यायची असते तर त्याची अवकाश नसते, त्याची ताकद राहत नाही. मोदीजींनी प्रत्येकाला आयुष्यमान कार्ड दिलं. आपलं कार्ड घेऊन जा, मी समाजसेवक आहे, मी आमदार आहे. जेव्हा गोर गरीब माणसाला आयुष्यमान कार्डाच्या माध्यमातून 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळते तेव्हा तो मोदीजींना त्या ठिकाणी मनापासून किती आशीर्वाद देत असेल याचा आपण या ठिकाणी विचार करा. मी काँग्रेसवाल्यांना या ठिकाणी विचारू इच्छितो, तुम्हाला 50 वर्ष राज्य करता तेव्हा तुम्हाला गोर गरीब दिसला नाही, गरिबी हटावचे नारे दिले, पण आपण गरिबी नाही हटवली. मित्रांनो विचार करा, ज्यांनी गरिबी हटवायचे नारे दिले त्यांनी गरिबालाच हटवून टाकलं, पण या देशातली गरिबी हटवण्याचं काम या काँग्रेसवाल्यांनी केलं नाही. आज मला अभिमान आहे, आपल्या सर्वांना अभिमान आहे, या पक्षाचा दुपट्टा माझ्या खांद्यावर आहे. आमचे कुटुंब प्रमुख या देशाचे नेते नरेंद्रभाई मोदी रात्रीचा दिवस करत आहे, तो गोर गरीब दीन दलित पीडित सामान्य माणसासाठी त्या ठिकाणी प्रत्येकाला काही ना काही सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून सातत्याने काम करणारं व्यक्तिमत्व आहे. आपण बघितलं असेल मित्रांनो, अरे एखाद्याची आई जेव्हा मरते तेव्हा तो 14 दिवस घराच्या बाहेर पडत नाही. आमच्या देशाचे पंतप्रधान आपण बघितलं, जेव्हा पंतप्रधानाची आई वारली 3 वाजता निरोप आला,
6 वाजता त्या ठिकाणी मोदीजी गेले, अंत्यसंस्कार केले आणि 9 वाजता पश्चिम बंगाल मध्ये जाऊन वंदे भारत ट्रेनला झेंडी दाखवणारा पंतप्रधान 50 वर्षात मोदीजी नंतर मी दुसरा पाहिला नाही. ज्यांनी जीवन दिलेलं, ज्यांनी 10 वर्षात कधी सुट्टी बघितली नाही, ज्यांनी या देशात सातत्याने प्रगती या देशाला सर्वोच्च गुरुत्वपदी नेण्यासाठी सातत्याने जो व्यक्ती सातत्याने प्रयत्नरत आहे, असं या मोदीजीची निवडणूक ही आपल्या समोर आहे. आणि मोदीजी सांगतात, अरे हे माझी निवडणूक नाही, मला 2047चा भारत घडवायचा आहे. 2047 मध्ये जेव्हा 100 वर्ष या देशाला स्वातंत्र्य मिळून होणार आहे, तेव्हा माझ्या तरुणाच्या हातात सशक्त भारत, त्या ठिकाणी विकसित भारत आम्हाला द्यायचा आहे.